URLs अँड अल्फान्यूमरिक लिंक्स. मागील टॉपिकमध्ये आपण पाहिलेच आहे की URLs म्हणजे IP ॲड्रेस हा 4 वेगवेगळ्या नंबर्सने मिळून बनलेला IP ॲड्रेस असतो, पण तो लक्षात ठेवण्यासाठी जरा अवघड असतो. कारण आपण या नंबर्सद्वारे आपल्याला काहीच लक्षात येत नाही हे नक्की काय आहे. हे लक्षात ठेवण्यासाठी जरा अवघड आहे. मग हे लक्षात ठेवण्यासाठी आपण अल्फान्यूमरिक फॉर्ममध्ये ही URL दर्शवितो. अल्फान्यूमरिक फॉर्ममध्ये ही URL कशी दर्शवली जाते हे जरा लक्षात घ्या. प्रोटोकॉल :साइन 2 साइट ॲड्रेस /path /file name अशा प्रकारे हा अल्फान्यूमरिक फॉर्ममध्ये ज्यावेळेस आपण एखादी URL आपण ज्यावेळेस मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपे जाते. मग प्रत्येक न्यूमरिक लिंकसाठी एक अल्फान्यूमरिक नाव सुद्धा दिलेले असते. हे एका ठराविक वेगळ्या सर्व्हरवरती ठेवले जाते. हा एक टेबल मेन्शन केलेला असतो. आपण पुढील टॉपिकमध्ये हे पाहणारच आहोत की URL जर आपल्या अल्फान्यूमरिक नाव जर आपल्याकडे आले तर त्याची URL कशी शोधायची किंवा कशी शोधली जाते हे आपण नंतर पाहणार आहोत. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर http://punediary.com ही एक अल्फान्यूमरिक लिंक आहे. तसेच या अल्फान्यूमरिक लिंकवरचे किंवा या वेबसाईटवरचे जर आपण एखादे पेज जर का आपल्याला पाहायचे असेल तर इथे एक एक्झाम्पल आहे http://www.punediary.com/movies/default.aspx. म्हणजे या वेबसाईटवरती किंवा या लिंकवरती एक डिरेक्टरी आहे मूवीज या नावाची व या डिरेक्टरीच्या आतमध्ये default.aspx नावाचं एक फाईल तिथे ठेवलेली आहे. मग जर आपण ही वेबसाईट पुण्यामधून लॉन्च केली किंवा मुंबईमधून लॉन्च केली किंवा दिल्लीमधून किंवा अमेरिकेतून लॉन्च केली तरी पण कंटेंट किंवा स्क्रीनवरती दिसणारी माहिती प्रत्येक ठिकाणी सारखीच असणार आहे. अशा प्रकारे URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटरचा उपयोग याच गोष्टीसाठी होतो की आपण कुठूनही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून जर आपण एखादी वेबसाईट लॉन्च केली तर त्याचा कंटेंट सेमच दिसतो व हे अल्फान्यूमरिक फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जाते. जर ही लिंक आपण न्यूमरिक फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायची म्हटली तर हे जरा अवघड जाईल. अशा प्रकारे अल्फान्यूमरिक लिंकचा उपयोग करून आपण एखादी ठराविक URL लक्षात ठेवू शकतो, सोप्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवू शकतो. धन्यवाद.